आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपलं नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न। देगलूर महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भटगल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले। समाजसेवेच्या भावना जपत प्राध्यापक कांबळे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत आणि यावेळी वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, देगलूर काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। परिषदेच्या शाळांमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी शिकत आहेत। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना किमान सावली मिळावी, तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा विचार जपला गेला आहे। उपस्थितांनी वृक्षारोपणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत अशा उपक्रमांमुळे नैसर्गिक संवर्धन होईल आणि आवर्षण स्थितीला रोखता येईल असा संदेश दिला। सामाजिक भान ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवावे असे आवाहन करण्यात आले। तर हे होते आजचे ताजे बातमीपत्र। पुन्हा भेटूया पुढच्या बातम्यांसह, तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला मिळतील सर्व ताज्या बातम्या फक्त आमच्या चॅनलवर। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये विधानसभेचे मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून दिग्गज नेते उतरलेले आहेत रिंगणामध्ये, परंतु आपण पाहू शकता सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी फक्त एकमेव नेता या ठिकाणी दिसून आला, तो म्हणजे प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे सर यांनी सामाजिक या ठिकाणी पाहू शकता वृक्षारोपणचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलेला। त्या ठिकाणी चिमुकले येतात शिक्षणासाठी, त्या जसं चिमुकले वाढतात त्याच पद्धतीने या ठिकाणी झाडं सुद्धा जगण्यात यावं, ते एक सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी सुंदरपणाचा एक उपक्रम राबविण्यात आलं होतं। आणि आज आपण पाहू शकता काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी महिला आघाडी सुद्धा उपस्थित झालेत। ह्या कार्यक्रमाला त्यांना काय वाटते, काय आज आपण काय सांगणार आहोत जे उत्तमकुमार कांबळे सर हे उपक्रम राबविले त्याबद्दल? मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आमच्या काँग्रेस पक्षाकडून। आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही समाजकार्य करायले ते त्यांनी, आता मी निवडणुकीला उभं टाकलो हे त्याच्यासाठी नाही, त्यांना पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये असल्यापासून आवड आहे, ते करतात आणि ते पेपर आपले बॅनरबाजी करून झळकत नाही, समाजकार्य करून झळकतात। जमिनी लेवलचे कामं करतात, लोकांची सेवा करण्यासाठी हे कार्य राबवतात। ते लहान याच्यापासून आलेले आहेत, बलाढ्य घरातून आलेले नाहीत, त्यांना सगळ्यांची ओळख आहे की पुढची व्यक्ती कशी आहे। आणि मतदार हा काही सगळा श्रीमंत नसतो, त्याच्यामुळे त्यांनी आपले नेत्र शिबिर केलं, रक्तदानचं झालं, आता परत वृक्षारोपण करायला त्यांनी। आणि आज ह्याच झाडाखाली, आज जिल्हा परिषद शाळा म्हणजे काही इंग्लिश स्कूल नाही, मोठ्या मोठ्या लेकरांची VIP शाळा, तिथं कसं राहणार आहे, पण इथं आपल्या सामाजिक ह्याच्यातले लेकरं इथं राहणार आहे। आणि उद्या ते कसं होणार, त्या सावलीत बसले, अरे हे झाड आमच्या उत्तमकुमार सरांनी लावलेलं होतं। आपलं पाठिंबा उत्तमकुमार कांबळे सरांना पूर्णपणे, जर श्रेष्ठी तरी चालेल, त्याच्याने आम्ही प्रयत्न करू, निवडून देऊ, पण आमच्याच ह्याच्यातला नेता पाहिजे। आता पण मी तेच सांगते, महाविकास आघाडीचे नाही मिळालं, महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेनेलाही मिळालं, मी तेही सांगते, तरी आम्ही सर्वच आमचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू। उत्तम सर सुद्धा पाठिंबा देतील जर आमच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या भेटलं तर। 100% धन्यवाद। राबवलेला आहे वृक्षारोपणचा, हे खूपच छान आहे, कारण समाजकार्य करणे हे आपले कर्तव्यच आहे, कारण समाजकार्यामधून कार्य दिसते आणि त्याच प्रकारे समाजाचा विकासही होतो आणि आपल्याला पण समाधान मिळते समाजकार्य केल्याचे। उत्तमकुमार कांबळे साहेबांनी एक 15-20 दिवसाखाली मरखेलला जे नेत्र तपासणीचे कार्यक्रम केलं होतं, त्यामध्ये पण त्यांच्याकडून समाजसेवा घडली आणि ती पण चांगल्या प्रतीची होती। कारण काही महिला असे असतात की गावामध्ये
जे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तपासणी करणे किंवा कारण ह्या युगामध्ये शरीराची तपासणी करत राहणे, आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते आणि ते आपण दुर्लक्ष करत आहोत आणि गावामध्ये तर जास्तच दुर्लक्ष होते आणि स्वतःच्या लेकराकडे स्वतः वेळ देण्यासारखं काळ नाही आता, परंतु ते वयोवृद्धांसाठी जे सेवा केली कांबळे साहेबांनी ते खूप चांगलं आहे आणि आजचे पण जे उपक्रम राबवलेलं आहे, कधीतरी ही झाडे मोठी होतील, त्या झाडाखाली काही जणी बसतील आणि त्यांना सावली मिळेल आणि हे आपल्या येणाऱ्या काळासाठी खूप उपयोगी आहे. कारण आता झाडं लावण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि तोडण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे, तापमान वाढत आहे आणि त्याचे सर्वांचे चटके आपल्याला सर्वांना बसतच आहे. झाडं लावणे म्हणताना आईच्या कुशीत लेकराला बसविण्यासारखं आहे. ज्या पद्धतीनं आई आपल्या लेकराला सांभाळते, सावलीत घेऊन जाण्यासारखं, त्या पद्धतीनं आजचं वृक्षारोपणचा कार्यक्रम. हो, असंच म्हणू इच्छिते. कारण झाडे हे खूप आवश्यक आहेत मानवासाठी. कारण हवा शुद्ध करतात आणि शुद्ध हवेची आपल्याला आता गरज आहे आणि चांगलं ऑक्सिजन मिळण्यासाठी झाडे लावणे खूप आवश्यक आहे. माझ्याकडून साहेबांना, काँग्रेस पक्षाकडून, तालुका अध्यक्ष या नात्याने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्यासोबत ज्यांचा आज वाढदिवस आहे ते या ठिकाणी महापुरुष आमच्यासोबत उपस्थित आहेत. तर आजचं उपक्रम राबविण्याबद्दल आपला कशा पद्धतीने हेतू आहे आणि याच्या पुढे आपण कशा पद्धतीने अजून नवीन उपक्रम सामाजिक राबविणार आहोत? मराठवाडा हे आवर्षण स्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भाग आहे. दुष्काळग्रस्त भाग असण्याचं कारण आहे की या भागामध्ये डोंगर, दऱ्या, खोरे नाही आहेत, मोठमोठी झाडं नाही आहेत. त्यामुळे झाडं लावण्याचा जो उपक्रम आहे तो कमी, ताईनं आता म्हणल्याप्रमाणे तो उपक्रम कमी झालेला आहे. लोक झाडं तोडण्याची स्पर्धा लागली आहे. लोक वेगवेगळ्या कारणासाठी झाडं तोडत आहेत आणि पुन्हा म्हणतात की आमच्याकडं पाऊस नाही, आमच्याकडं दुष्काळ पडला आहे, जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण त्याच्या मुळाशी आपण जात नाही. आपण झाडं लावत नाही आणि झाडं जगवत नाही. झाड हे लेकरासारखं आहे. जर तुम्हाला लेकरू जर मोठं करायचं असेल तर त्याचं पालन पोषण करावं लागतं आहे. तसंच झाडाची स्थिती आहे आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता फार कमी झाला आहे, कमी झालेला आहे. त्या शाळा ज्या इंग्लिश मिडियमचं पेव फुटलेलं आहे आणि त्या डिजिटल शाळेकडे लोकांची धाव आहे आणि तिथं धाव घेऊन तिथले बहुजन समाजाचे गरीब मध्यवर्गीय कुटुंबाचे लेकरं ते शिकत आहेत आणि त्याला सावली मिळावी हा माझ्या मनाचा म्हणजे माझ्या मनामध्ये आहे की त्यांना सावली मिळाली पाहिजे. या सावलीखाली बसून त्यांनी शिकलं पाहिजे ही माझी भूमिका राहिली. आज आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने त्याने आपला मनोगत व्यक्त केलेला आणि सामाजिक कार्य करणं हेच मोठं आजचा हेतू होता. आज आमच्यासोबत बसवराज पाटील सुद्धा आहेत, जे या ठिकाणी प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये देगलूर शहरातील तालुक्यामध्ये उपस्थित राहतात आणि जेव्हापासून ते या काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड या ठिकाणच्या उमेदवारांना बळ देण्याचं सुद्धा ते काम करत आहेत. साहेब, आज काय सांगणार आहोत ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबविण्यात आला होता? या ईश्वरानं आपल्याला या जीवनामध्ये अनेक पात्र दिलेले आहेत. आपण हे जीवन म्हणजे एक नाटक आहे असं मला वाटतं. त्या नाटकाचे आपल्याला सगळे पात्र दिले आहेत. कोणाला व्यापार, कोणाला शेती, कोणाला नोकरी, कोणाला राजकारण, कोणाला ज्या त्या भागामध्ये पात्र दिलेले आहेत. आणि हे पात्र करत असताना सामाजिक जीवनामध्ये राजकारणात येत असताना गोरगरिबांची सेवा करण्यासाठी राजकारणात यावं असं सर्वांनाच वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे सर हे राजकारणात पदार्पण करू इच्छितात. कारण आता लगेच त्यांचा सेवानिवृत्ती आहे, त्यानंतर ते पूर्ण वेळ राजकारणात येणार आहेत आणि त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारीसुद्धा मागितली आहे. तर काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीकडून जर त्यांना उमेदवारी मिळाली निश्चितच या भागामध्ये त्यांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जनतेचा जो सर्वे आहे, सर्वेमध्ये ते जर 1 नंबरला आले किंवा पक्षश्रेष्ठीने त्यांना उमेदवारी दिली, निश्चितच महाविकासाकडून त्यांना उमेदवारी मिळेल तर आपल्या देगलूर तालुक्यामध्ये त्यांची सीट लागणार आहे. पण हे सर्व करत असताना त्यांनी निवडणूक येतात जातात, पदापेक्षाही त्यांनी सामाजिक राजकारणामध्ये यायचं कशासाठी माणसाला? सामाजिक कार्य करण्यासाठीच ना. कारण आमदार झालो, खासदार झाल्यानंतर सुद्धा आपलं तेच काम, लोकांची सेवाच करायची आहे. तर ते सेवा कार्य ती झाल्यानंतर करण्यापेक्षा त्याच्या अगोदरच मी इथंच करायला चालू करतो म्हणून त्यांनी नेत्रच शिबिर असेल, आज वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा वेस्ट खर्च करण्यापेक्षा त्यांनी आज खूप मोठा सामाजिक कार्यक्रम, ही समाजाला दिशा देणारी घटना आहे. कारण काय या जीवनामध्ये बघा, पैसा काही लोक खर्च करतात कुठं. तुमच्या राजकीय अनुभवामध्ये असा एकमेव व्यक्ती दिसून आला की ते राजकारण न करता समाजकारण करत. येस. त्यांना पहिल्यापासूनच ते शैक्षणिक भाग याच्यामध्ये खूप अग्रेसर आहेत. त्यांनी बुद्धिवादी आहेत आणि आज भारतामध्ये एज्युकेटेड लोकांची गरज आहे. खरंच या राजकारणामध्ये जर पुढे यायचं असेल तर एज्युकेशन असणारी माणसं जर पुढे आली तर भारताचा निश्चितच विकास होईल.
त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्राचार्य उपप्राचार्य म्हणून जे पद भोगलेले आहेत त्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि त्यामुळं ते निश्चितच येणाऱ्या काळात समाज घडतील असं मला वाटतं. तर या प्रसंगी मी जास्त त्यांना प्राध्यापक उत्तम कुमार साहेबांना या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देत. साहेब, आपण काय सांगणार आजचा जे वृक्षारोपणचा कार्यक्रम प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल आपण सामाजिक कार्यक्रम अशा पद्धतीने राबविण्यात येतात त्याबद्दल आपला काय वाटतं? देगलूर कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री उत्तम कुमारजी कांबळे साहेबांचा आज जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसानिमित्ताने आज सकाळपासून भरगच्च कार्यक्रम सरांच्या वतीनं, त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळपासून त्या ठिकाणी चालू आहे. सर्वप्रथम काँग्रेसच्या तालुका कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भव्य असा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलं. आम्हीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सरांचं त्या ठिकाणी पुष्पहार टाकून सत्कार ठिकाणी करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक वाढदिवस आपण पाहतो. सध्या वाढदिवसाचा एक छंद झालेला आहे. वाढदिवसा म्हणलं की बॅनरबाजी करणं, केक कापणं, धिंगाणे करणं, पार्ट्या करणं, दारू पिणं, असला व्यर्थ खर्च न करता सरांनी ज्या समाजात आपण जन्मलो, ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या भूमीत आपण जन्मलो तिथल्या मातीतल्या लोकांची, गोरगरिबाची, दीनदलितांची सेवा करणं हेच खरं ईश्वर सेवा समजून त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं व्यर्थ खर्च न करता मरखेल येथे भव्य असं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलं. आज या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम झाला. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम, एक समाजाला दिशा दाखवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सराच्या माध्यमातून आज वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी चालू आहे. खरं तर मरखेला सुद्धा त्यांनी शिबिरामध्ये हजारो असं गोरगरिबांचे नेत्ररोग तपासणी, केसनी वाटप, आरोग्य तपासणी, औषधी वाटप असा उपक्रम घेतला. आज या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी झालं. आमच्या ताई म्हणल्याप्रमाणे वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. कारण सध्या प्रदूषणामुळं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे. म्हणून झाडं लावा, झाडं जगवा. संकटामध्ये ह्याचं आवश्यकता पडली होती. झाडं लावा, झाडं जगवा हा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबविला. खूप खूप मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना असंच त्यांचं उदंड आयुष्य त्यांना लाभो, जनतेची सेवा करण्याचं त्यांचं उपक्रम असंच त्यांच्या वरच्यावर वाढत जावं अशी मी प्रार्थना करतो. राबविण्यात येतात वृक्षारोपणचा उपक्रम आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत? मी सय्यद हबीब सर, माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल आणि काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे, उपप्राचार्य देगलूर महाविद्यालय देगलूर इथे गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहेत आणि मी 30 वर्षापासून त्याची सेवा पाहतो. सरांचं शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्च स्वरूपाचं काम गत 30 वर्षापासून मी स्वतः बघत आलेला आहे. शैक्षणिक सेवा बजावताना अनेक विद्यार्थी हातून गेले असताना ते गेलेले विद्यार्थी परत येऊन सरांना भेटतात. शिक्षकाची किंमत किंवा कमाई जी आहे तो आपल्या हातून घडलेले विद्यार्थी पुन्हा एकदा त्या गुरुजीला भेटले, त्या शिक्षकाला भेटले तर त्यापेक्षा मोठी कमाई एका शिक्षकाची होऊ शकत नाही. शिक्षकांनी कमावले. जसं शिक्षक विद्यार्थ्यांना घडू शकते तसंच राजकारणामध्ये राजकारणचे आपल्या मतदारसंघातले मतदारांना सुद्धा घडू शकते का, विकास करू शकते. म्हणून आता पहिली इनिंग त्याची संपत आलेली आहे शैक्षणिक विकासाची. जे देशाला घडू सर्वांगीण विकास शिक्षणातून होतो, माणसाचा सर्वांगीण विकास शिक्षणातून होतो, ते सर्वांगीण विकास आता घडवण्याचं काम पूर्ण करत आलेले आहे. आता दुसरी पायरी आहे समाजसेवेची आणि म्हणून त्यांनी वसा समाजसेवेचाही हाती घेतलेला आहे. समाजसेवा करत असताना मग परवाच आम्ही बघितलं गेल्या महिन्यामध्ये मरखेल येथे ते त्या परिसरातले जवळपास 3-4 सर्कलच्या लोकांना सेवा देण्याचं काम जे नेत्र शिबिर ठेवलं त्या ठिकाणी, त्याच्यामधून नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू झालेल्या लोकांचं ऑपरेशन करून त्यांच्या घरी आणून सोडणं इथपर्यंत काम केलं आहे. जवळपास 150 लोक त्या ठिकाणी पात्र ठरली आणि 40 लोकांचा मोतीबिंदू निघाला. त्यांनाही नांदेडला पाठवून आणि त्यांची पूर्ण सुविधा त्यांना घरापर्यंत वापस आणण्याचं काम, त्यांना डोळे दृष्टी देण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आमच्यासारखे सारथी त्यांच्यासोबत मी सुद्धा सोबत आहे. आता तिसरं आहे राजकीय.
आता हे समाज, शैक्षणिक आणि सामाजिक हे दोन्ही सोबत चालले, दोन्ही सोबत चाललेले आहेत. आता उरलेली जी राजकीय स्थिती आहे तेही त्यांना आजची राजकीय स्थिती पाहू वाटत नाही. आणि म्हणून शिकलेल्या माणसाच्या मनामध्ये एक तळमळ असते की समाजाचा विकास करण्यासाठी ज्यांच्या हातात सत्ता आहे तीच माणसं जर खराब निघाली, गद्दार निघाली तर मात्र समाज रसातळाला जातो. आणि म्हणून तिथं आम्ही आता शिरकत केली पाहिजे, तिथं एंट्री केली पाहिजे, उच्च शिक्षित या नात्याने पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात सुद्धा घडला पाहिजे. एक सद्विवेक जागृत असणारा माणूस हा उत्तम कुमार कांबळे, प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे आहेत. आणि म्हणून एक सद्विवेकी उच्च शिक्षित माणूस जर राजकारणात आला तर निश्चितपणाने या भागाचा, या मतदारसंघाचा काही भाग राजकारणापासून लांब जात आहे, तर आपण त्यांना काय संदेश देऊ? मी हा संदेश देईन की प्रत्येक शिकलेला माणूस उच्च शिक्षित आणि सेवा केल्यानंतर सुद्धा संपल्ली सेवा किंवा मधून जर सोडली तरी चालेल, परंतु जसं आमच्या बसवराज पाटलांनी त्यांच्या सौभाग्यवती श्वेताताई पाटील ज्या आज आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी सेवेचा राजीनामा दिला आहे शिक्षकी पदाचा आणि राजकीय वसा त्यांनी हाती घेतलेला आहे. म्हणून अशी माणसं, शिकलेली माणसं इकडे आली पाहिजेत जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास लोकांचा होऊ शकतो. लोकांचा या ठिकाणी जडणघडण जे करायची ताकद त्यांच्यामध्ये असते, त्या विचारात असते, त्या शिक्षणात असते. म्हणून शिकलेली माणसं राजकारणात सक्रिय आली पाहिजेत, तरच हा देशाचा विकास इथं घडू शकेल असा माझा ठाम विश्वास आहे. आपण पाहू शकता सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय असतील, या ठिकाणी पूर्ण पद्धतीने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाचे व येणाऱ्या काळातील शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाली.